सामनावीर या ठिकाणी आपण देतो ऋषी यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करूया. आपण महेश मांडवकरच्या अगदी थोडक्यात आपण चर्चा करूया याविषयी. टॉस जिंकला तुर्बे टीम. चिनू पाटील. महेश, सामनावीर मिळालाय. अगदी हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावाच झाल्या नव्हत्या आणि नंतरच्या 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. सामनावीर मिळालाय, कसं वाटतंय? खरं तर खूप छान वाटतोय. पहिल्यांदा 2 ओव्हरमध्ये खूप छान त्यांनी बॉलिंग वगैरे छान केली, पण मला माझ्या ओव्हरला जेवढे रन आले होते तेवढे तरी मला मारायचे होते, म्हणून मी थोडा कॉन्फिडन्सने खेळलो टीमच्या सपोर्टने. खरं तर सीझन स्टार्ट झाला आहे. अनेक टीम्स आपल्यासोबत खेळतात. कितवी मॅन ऑफ द मॅच किंवा कितवतला वैयक्तिक प्राईज आहे, काय सांगशील? आणि संपूर्ण टीमबद्दल, टीम एफर्ट्स काय सांगशील? खरं तर टीम खूप छान आहे, पण चला, थँक्यू व्हेरी मच. हे होते महेश मांडवकर, या सामन्याचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि अतिशय चांगल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या की यावर्षीची त्यांना पहिली मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे, त्यामुळे सीझन चांगला जाईल अशी आशा आहे. पुढे जाऊ नका. एक मोठी मॅच आपल्या भेटल्या आहे, ते बिग बॅटल. अर्थातच एकीकडे आपण पाहणार आहोत दारावे गावचा सुपर डुपर संघ, स्टार संघ, आणि अर्थातच दुसरीकडे तुर्भे गावचा आणखीन एक मातब्बर संघ, अर्थात वाशी इंडियन्स दारावे आणि सी आर पाटील फाउंडेशन तुर्भे, या 2 टीमच्या दरम्यान होईल लढत. स्टे ट्यून विथ अस विथ ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह. थँक्यू. सामन्याला सुरुवात होईल आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण ऐकूया राहुल राठोड यांचा आवाज. या संपूर्ण मॅचच्या दरम्यान त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच हर्षदजी बडवी सरांचा आपण ऐकलात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आई गोवर्धनी चषक 2025 आपण पाहू शकाल. एका बाजूला नवी मुंबईतील दोन दादा संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसत आहेत. एक असाही कालखंड होता. कुमार 11 तुर्भे टीम गेले कित्येक वर्ष अगदी आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती आपला टॉपचा संघ म्हणून गणला जातो. भरपूर चांगली मेहनत या टीमने घेतली आहे. त्यांच्या विरोधामध्ये आणखीन एक दादा संघ, नवी मुंबईतील सर्वाधिक दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे, मच्छिंद्र स्मृती धारावी. वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी हा संघ इथे खेळताना दिसेल. भरपूर रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावरती आहे. आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. अभि आलाय ओव्हर नंबर पहिलं हाताळण्यासाठी. भावेश नाईक आणि त्याच्याबरोबर विशाल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. भावेश आपण पाहत आहे नुकतीच NMDC ची स्पर्धा झाली, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज आयुष्याची 4थी बाईक त्याने जिंकली. आपल्या वन ऑफ द खेळाच्या जोरावरती याही खेळाडूने प्रभावित केला मित्रांनो. कमी कालखंडामध्ये आपल्या नावाच्या जोरावर, आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती अगदी प्रभावित केला आहे मिस्टर भावेश नाईक. स्ट्राईक इन वरती आपण पाहत आहे. नवी मुंबईतील एक चमचमता सितारा आपण सध्या पाहत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी अभि ओव्हर द विकेटने. पहिला बॉल वा सुपर बॉल यार, खोला टाकलाय. भावेश नाईकला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. अवे फ्रॉम द बॉडी ओव्हर पिच बॉल होता. चांगल्या बॉलची पिचिंग होती. टप्पा देखील चांगला आहे. अगदी तेज तरार बॉल आहे. पिचिंग आपण पाहत आहे. चांगला बॉल. याही गोलंदाजाने कमी वयामध्ये प्रभावित केलाय आपल्या बॉलिंगच्या जोरावरती. इथे पाहू शकाल फुलटोस बॉल होता, परंतु पाहू शकाल बीपर पद्धतीचा बॉल गोलंदाजावरती दंडित केलं जाते. हा बॉल नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्रीहिटची संधी आहे. भावेश नाईक आपण पाहत आहे व्हेरी डेंजरस मॅन, प्रभावित केलाय. फ्रीहिटची संधी आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्रीहिट. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. बॉल तयार. इथे फटका चांगला आहे.
फटका तेवढ्याच ताकदीचा, एक टप्पा घेत बॉल सीमा पार, एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे भावेश नाईकच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धाबा मिळत आहे 4, आलाय खणखणीत चौकार. भावेश नाईकच्या बॅटमधून हा चौकार ठोकलाय. फटका ताकदवान होता. 4 धाबांनी वाढते. बॉल तयार. इथे पाहू शकाल बॅटची कडा, आतली कडा घेतल्यानंतर टॉपेज विकेट किपरच्या मागे शॉट थर्डमॅनला घोषणकी क्षेत्र तिथे आहे. मी ते सिंगलने वाढते. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 6 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. 6 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. मच्छिंद्र स्मृती धारावे, वाशी इंडियन्स धारावे टीमचा जर उल्लेख केला मित्रांनो, आज धीरज भोईर नसेल या मॅच मध्ये, विकी भोईरची कमतरता जाणवेल. ISPLच्या नियमानुसार या स्पर्धेमध्ये त्यांना खेळता येत नाही आहे, त्यांची देखील कमतरता जाणवते. इथे पहा आणखीन एक तेज तरार, वेगवान बॉल, परंतु पंच वळतायत. हा लेग स्टिक सोडून चाललाय, थोडासा दिशा खराब आहे. लेग स्टिक सोडून चाललाय, पंचांनी हात केले समांतर, त्यामुळे बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉलची ते सांगता होते. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या इथे वाढते. 7 या आकड्यावरती 7 धाबा. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर. 6 बॉल तयार. इथे देखील चांगला बॉल, अपील मध्ये उत्साह पाहत आहे. वेगवान बॉल, तेज तर्रार बॉल. यार गोलंदाजाचं कौतुक करेल, भावेश सारख्या पलाटेवान खेळाडूला अगदी थांबवलाय. कमालीची गोलंदाजी होती यार. या अभिने देखील आपल्या बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. कमालीचे एफर्ट्स आपण पाहत आहे. योग्य टप्पा गोलंदाजाचं लाईन, त्याचं लेंथने योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती. 8 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर पहिलं सध्या सुरू आहे. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन मैदानामध्ये आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले क्रमांक पहिलं सुरू असताना बॉल तयार. इथे कट करण्याचा प्रयत्न, कम पॉइंटला बॉल खेळलाय. फिल्डर धावतायत, परंतु 2 क्षेत्ररक्षकांना भेदून एक टप्पा घेत बॉल आर पार. बॉल चाललाय घोषणकी क्षेत्रामध्ये. अखेरच्या मुवमेंटला डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय. सिंगल मिळते, सिंगलने वाढते. सिंगलच्या बरोबर एका धाबेच्या मदतीने थेंबे थेंबे तळेसाचे भावेश नाईकला थांबवलेला आहे सध्या तरी आपण पाहत आहे. 9 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर पहिला आपण पाहत आहे. पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण सध्या अनुभवत आहे. 2 नवी मुंबईचे दादा संघ आपण पाहत आहे. इथे पहा फटका चांगला आहे ऑन साइडला. वाह, कमालीचा जेल टिपलाय. क्या बात है, बड़ी मछली फंसी जाल में, एका हाती जेल टिपलाय. स्वप्नील तिथे होते. एफर्ट्स पहा, अप्रतिम दर्जाचा. भावेश नाईक अगदी स्वतःवरती नाराज झालाय. फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं बटन, फलंदाज बाद. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. वाशी इंडियन्स धारावे टीम 9 वरती 1 विकेटचं नुकसान झाले. टॉस पराभव झाल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अभिची चांगली गोलंदाजी आपण पाहताय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. इनाईट नंबर 3 मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय मिस्टर कॅप्टन कुल. सचिन नाईक मैदानामध्ये आलाय. नवी मुंबईतील आणखीन एक यशस्वी कर्णधार मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गेले कित्येक वर्ष धारावी गावचं नेतृत्व करत आले. आपल्या ॲज अ कॅप्टनशिपच्या जोरावरती अनेक स्पर्धा या खेळाडूने जिंकलेल्या आहेत. मैदानामध्ये तो आलाय. हेमंत पाटील ओव्हर नंबर 2. पहिला बॉल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. फिल्डर त्या खाली आहे. इथे पहा कॅच ड्रॉप झाली. अखेरच्या मुवमेंटला कॅच ड्रॉप झाली. विशाल भोईरला इथे संधी मिळते, जीवदान मिळाले. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होती. 10 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहत आहे. 4 ओव्हरची मॅच आपण पाहू शकाल. CR पाटील फाउंडेशन, कुमार 11 तुर्बे. इथे पहा सॉफ्ट हँडेड ढकललाय. कॅल्क्युलेटेड क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट ही खऱ्या मोठ्या खेळाडूची खासियत आहे मित्रांनो. सचिन नाईक यांना पूर्ण माहिती आहे. माझं राहणं भरपूर अपेक्षा असेल या टीम कडून, माझं राहणं गरजेचं असेल
हे सध्या कॅल्क्युलेशन क्रिकेट आपण क्रीडांगणावरती पाहत आहे. धारावी टीमचा बॉलिंग अटॅक जर पाहिला जवळपास 30-35 धावा जरी झाल्या तरी देखील 11 झालीत. ओव्हर नंबर 2 आपण पाहत आहे 11 रन्स. इथे पाहू शकाल नो बॉल आहे. बीमर नो +1 म्हणजेच 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होत आहेत. 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या 13च्या घरामध्ये 13 झाली. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहताय. फ्रीडची संधी आहे. विशाल भोईरला हे जीवदार मिळालाय. संधीचं सोनं करावं लागेल. बॉल तयार. हेमंत पुन्हा निघालाय. इथे फुलटोस बॉल आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर तिथे आहे. चांगली फिल्डिंग होते. मी ते सिंगलने वाढते टीमची धावसंख्या. एकारीच्या मदतीने थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या क्रीडांगणावरती पाहताय. 14 वरती एक वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे हा संघ सध्या पोहोचलाय. इथे पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने हलक्या हाताने पुन्हा एकदा ढकललाय. कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या पाहत आहे. सचिन नाईक अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आपण पाहत आहे. का मला कॅप्टन कुल म्हणतात हे सध्या दृश्य आपण या क्रीडांगणावरती पाहत आहे. सिंगलने वाढते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 15 वरती. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 झाली. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. इथे फुल टॉस आहे. वा आता फुल टोल भरावा लागेल. क्रिकेटमध्ये फुल टॉस चुकीला अजिबात माफी नाही आहे. चुकी झाली आहे त्या चुकीचं भूदंड भरावा लागेल. बॉल सीमा पार. विशाल भोईरचा आसमानी टोला आलाय षटकार. फुल टॉस आहे. चुकी फुल टॉस आहे. फुल टोल भरावा लागेल. फटका ताकदवान आपण पाहत आहे. इथे देखील फटका चांगला आहे. अलॉंग द ग्रास चाललाय. कार्पेटच्या साह्याने चांगली फिल्डिंग तिथे होती. कव्हरला प्रोटेक्शन आहे. थ्रोच कमाली चाललाय. 1 रन मिळते. 1 रनच्या जोरावरती आपण पाहू शकाल धावफलक सध्या पोहोचलाय 22 आकड्यावरती. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावा झालीत 22. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 22 झालीत. पहिल्या बॉलवरती सिंगल. त्याच्यानंतर सिंगल. त्यानंतर नो +1 आली. त्यानंतर सिंगल आणि षटकार आणि सिंगल. 6 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हरची होती समाप्ती. पुन्हा एकदा सांगतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर सिंगल. त्यानंतर नो प्लस सिंगल. त्यानंतर परत एकदा सिंगल आणि परत सिंगल. षटकार आलाय. त्यानंतर सिंगल आहे. ओव्हरची झाली आहे समाप्ती. मिस्टर कॅप्टन कूल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झालेत 22. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा राकेश आलीत बॉलिंग करण्यासाठी. 22 धावा धावफलकावरती आहे. वाशी इंडियन्स धारावी टीम 22 वरती 1 विकेटचं नुकसान झालंय. इथे हा राकेशांचा पहिला बॉल खोल हात टाकला यार. इनटू द ब्लॉक होल अक्षरशः खोदून काढलाय. सिंगल मिळते. 1 रन इथे पुन्हा एकदा मिळते. 1 रनच्या बरोबर टीमची धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती आपण पाहताय. इथे पुन्हा एकदा बॉल चाललाय मिड ऑफ रिजनला. 1 रन इथे देखील पूर्ण होते. 1 रनच्या जोरावरती धावा झाले 24. 24 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 पाहताय. या सामन्यामध्ये मजा येणारे एक मोठा मुकाबला आपण पाहताय. हे मोठं युद्ध आपण सध्या या क्रीडांगणावरती अनुभवत आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. आता फटका फसलाय. फिल्डर त्याखाली आहे. हेमंत त्याखाली. आता चुकी होणार नाही. टिपलाय झेल आणि विशालला परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज बाद विशाल भोईर यांना परतीचा प्रवास करावा लागेल.
आज देखील आणखीन एक रेकॉर्ड आपण पाहिलात. दुर्बे आणि धारावी संघ खेळत होता. सकाळी खेळून आले दिव्याच्या क्रीडांगणावरती दिलीप स्फूर्ती चषक. त्यामध्ये धारावी संघ विजयी झालाय आणि तेच बॅटल आपण पुन्हा एकदा याच क्रीडांगणावरती पाहताय. समित पाटीलला मला वाटतं त्या ओपनिंगला आपण पाहिलात आणि समित पाटील यांची देखील आपल्याला बॅटिंग पाहायला मिळेल. धाबा झाले धावफलकावरती आपण पाहताय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय कामेश. इथे देखील चांगला बॉल आहे. खोलवट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफला चालला आणखीन एक. हेमंत पाटील त्याची भिंत तिथे आहे. हेमंत पाटील सारखी तिथे भिंत आहे. चुकी होणार नाही आहे. टिपलाय झेल. आणखीन एक विकेट. सचिन नाईक यांना माघारी परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं बातन. फलंदाज बाद. पंचवीस धाबा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सिद्धेश म्हात्रे आले बॅटिंग करण्यासाठी. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. 25 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. चांगली गोलंदाजी इथे झाली राकेशांच्या माध्यमातून. इथे शेवटचा बॉल. चांगला फटका इथे खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. राहुल तिकडे आहे. फिल्डिंग चांगली होते. सिंगल इथे मिळते. सिंगल इथे षटक इथे संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या वाशी इंडियन्स धारावी टीम 26 वरती. 26 धावा. 26 ला 3 विकेटचं नुकसान आपण पाहत आहे. संपलाय. 32 झालीत. एखादा मोठा फटका मारावा लागेल. बॉल पुन्हा एकदा तयार. भाविन पाटीलचं कौतुक करेल. चांगल्या टप्प्यावरती होते. इथे देखील चांगला बॉल. मोठा फटका मारण्यास रन मिळणार नाही आहे. बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही आहे. चांगल्या टप्प्याचा वापर झालाय. रन इथे मिळणार नाही आहे. डॉट बॉलची सांगता होती. आज धीरज भोईर नाही आहे. विक्की भोईर नाही आहे. ISPLच्या नियमानुसार त्यांना या स्पर्धेमध्ये खेळता येत नाही आहे. त्यांची देखील कमतरता जाणवते. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती अस्मानी टोला. अखेर शेवट गोड व्हावा आणि हा ठोकलाय सिद्धेश म्हात्रेच्या बॅटमधून. बिग ब्लास्ट षटकार. पहिला डाव इथे संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर टॉस पराजय झाल्यानंतर वाशी इंडियन्स धारावी टीम पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धाबा बनवल्यात 38 आणि 39 धाबाचं टार्गेट इथे आहे. भूषण पाटीलची देखील कमतरता जाणवते. गेले कित्येक वर्ष कुमार इलेव्हन तुर्बे टीमचं नेतृत्व करत आलेत. रवी म्हात्रे, नमित पाटील, कौशल पाटील, रोनित पाटील अँड कंपनी आपण सध्या पाहू शकाल. हेमंत पाटील असेल. चला 39 धाबाचा पहाटला कशा रीतीने चेस होणार हे पाहणं गरजेचं असेल. 24 बॉल 39 धाबा तुम्हाला बडवायच्या आहेत.
चला गोठवली 11 गोठवली आणि VCC 11 कळवा टीम दोन्ही टीमचे संघटक तुम्हाला रिपोर्टिंग करायची. गोठवली 11 गोठवली आणि VCC 11 कळवा आजच्या दिवसातली शेवटची पहिली लढत आम्ही खेळवणार आहोत. या स्पर्धेतली पहिल्या फेरीतली शेवटची मॅच. त्याचबरोबर NMTCA चे अध्यक्ष सन्माननीय अनुपजी पाटील यांचंही आगमन झालंय. आम्ही त्यांचं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आई गोवर्धनी चषक 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. एक स्टार क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे असा एक कालखंड होता. गेले कित्येक वर्ष कुकसट टीमचे नेतृत्व करत आले. स्वागत आहे अनुपजी पाटील. एकोणचाळीस धावांचं लक्ष आहे. पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धामध्ये पहिला बॉल मिस्टर कॅप्टन कुल नमित पाटील. पहिला बॉल स्वीप केलाय. मिड विकेटला बॉल चला अलॉंग द ग्रास खेळलाय. कार्पेटच्या साह्याने बॉल सीमारेषेच्या पलीकडे. नमित पाटील यांच्या पहिल्या बॉलवरती पहिला बॉल ठोकलाय चौकार सचिन नाईकच्या विरोधामध्ये. NMTCA रबर बॉलची स्पर्धा झाली. त्याच्यामध्ये चॅम्पियन झाला DR पाटील. तुर्बे टीम ॲज अ आयकॉन म्हणून खेळत होता. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती याही खेळाडूनं प्रभावित केला. TDPL अक्षरशः गाजवली. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे देखील फटका इनसाइड आउट खेळलाय. टो ओ माय गॉड फुल टोस होता. फुल टोल भरावा लागेल. थ्रू द कव्हर खेळलाय. टेनिस क्रिकेट विश्वाचं मादक सौंदर्य दाखवून जाणारा बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा ठोकलाय षटकार. नमित पाटीलच्या बॅटमधून हा आसमानी टोला आलाय. काय फटका ठोकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय कशा रीतीने फटका डिगआउट केलाय. फटका तेवढ्याच ताकदीचा. इथे देखील फटका चांगला आहे. आणखीन एक वा कमालीचा फटका. ताकदवान फटका. या टायमिंग प्रॉपर. रिकाम्या जागा भरा. गाळलेल्या जागा भरा. बॉल सीमा पार. धाबा मिळत आहेत 4 आणि आलाय खणखणीत चौकार. तांबडा पांढरा झणझणीत मार भावा खणखणीत. आणि काय फटका ठोकलाय. मिस्टर नमित अशोक पाटील प्रभावित केलाय. व्हेरी डेंजरस मॅन. तुर्बे टीमचा एक हुकुमी एक्का म्हणून या खेळाडूला संबोधलं जातं मित्रांनो. गेले अनेक वर्ष कुमार 11 तुर्बे टीम बरोबर खेळत आलाय. भूषण पाटीलने घडवलेले हा खेळाडू आपण पाहू शकाल. धावा झाले 14 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर पहिलं सध्या सुरू आहे. 39 धावाचा लक्ष्याचा पहाटला करायचा आहे. आक्रमकतेचं रूप धारण केलाय. इथे आणखीन एक मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला अलॉंग द लॉंग ऑनला चालाय. एक टप्पा घेत दीपक ठाकूर पकडेल फेकेल तोपर्यंत मी ते सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 वरती पोहोचली. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 16 झालेत.
झालेले आहेत, माफ करा. पंधरा धाबा धावफलकावरती इथे पाहू शकाल. बॅटची कडा आणि टिप लेशील. पहिला मासा इथे जाळ्याला अडकलाय. रवी म्हात्रे यांना गोल्डन डकचा शिकार. शून्यावरती फलंदाज बाद. थर्टी एट सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकाल भावेश नाईक, दीपक ठाकूरला आपण पाहत आहे. मिडॉन मध्ये पाहू शकाल बसराज पाटील, बस्सू आपण त्यांनाही पाहत आहे. मिड ऑफ मिडॉन शॉर्ट मिड विकेटला एक प्रोटेक्शन आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 15 वरती 1 विकेटचं नुकसान. 39 धाबाचा पल्ला गाठायचा आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनाईट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. राहुल आलाय. राहुल कांबळे आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. इथे आणखीन एक फटका कमालीचा, परंतु इथे पाहू शकाल ठोकला षटकार. ताकदवान फटका राहुल कांबळेच्या बॅट मधून. हा बिग ब्लास्ट भावेश नाईकच्या मस्तकावर दस्तक ठोकलाय. ओव्हरची होते समाप्ती. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्भे टीम 21च्या घरामध्ये 21 धाबा धावफलकावरती आहे. 39 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. धावा झालेत 21. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग करण्यासाठी भावेश आले. बॉलिंग करण्यासाठी 18 बॉल आणि 18 धाबाची आवश्यकता आहे. बॉल टू इक्वेशन आपण पाहत आहे. अठरा बॉल आणि 18 धाबांची आवश्यकता आहे. या मैदानामध्ये धावा 18 बॉल 18 वाचवल्या गेलेल्या आहेत. अशी अनेक कारणामे या क्रीडांगणावरती झालीत. बॉलिंग करण्यासाठी भावेश आलाय. इथे भावेशांचा पहिला बॉल कॅच ड्रॉप झाली आहे. ओ माय गॉड, एक सोपा झेल ड्रॉप केलाय. समित पाटीलने तो झेल इथे ड्रॉप केलाय. स्वतःवरती नाराज झालाय. आता 17 बॉल मध्ये 17 धाबांची आवश्यकता आहे. इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलला. 1 रन मिळते. सोळा मध्ये 16 करायचे आहेत. सोळा बॉल आणि 16 धाबांची आवश्यकता आहे. इथे पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने अलॉंग द ग्रास खेळला. दीपक येत आहेत. बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत सिंगल इथे वेगाने कन्वर्ट होते. थोडस फंबल झाले तरी देखील स्वतःला सावरले. 15 बॉल आणि 15 धाबांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 2 आपण भावेश नाईकला पाहत आहे. कमबॅक करावं लागेल. विकेट्स घ्यावे लागतील.
योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे चांगला बॉल आहे, परंतु इथे फक्त सिंगल घोषणा क्षेत्र तिथे आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या इथे देखील पुढे जाते. 24च्या आकड्यावरती 24 धावा, 14 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. एखादे विकेट घ्यावे लागतील. 14 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार. इथे लॉंगॉनला खेळलाय. विकेटची संधी बसराज पाटीलच्या खाली आहे. आता चुकी होणार नाही आहे. टिपलाय जेलानी आणखीन एक विकेट. राहुल कांबळेला अर्धा परतीचा प्रवास करावा लागेल. तेरा बॉल मध्ये 14 करायचे आहेत. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाहीये. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे पाहणं गरजेचं असेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका बसला. आणखीन एक विकेटची संधी आहे आणि विकेट. दुसरी सफलता प्राप्त करून दिली आहे. कहाणी में ट्विस्ट. 12 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. नमित पाटीलची जर कदाचित विकेट मिळाली असती तर काय घडलं असतं हेही पाहणं गरजेचं असेल. चला नाव बॅक टू द क्रिकेट. 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. दीपक ठाकूर आला मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये स्वर्गीय आनंदी चषक कोण विसरेल. कुमार 11 तुर्भे टीमच्या बरोबर खेळत होता. 6 बॉल 6 धावा या खेळाडूने वाचवलेल्या आहेत. आता 12 मध्ये 14 करायचे आहेत. एक कारनामा या टीमच्या विरोधामध्ये केलाय या गोलंदाजाने. आता 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. नमित पाटील मैदानामध्ये आहेत. या खेळाडूकडे भरपूर अपेक्षा आहेत आपल्या टीम कडून. प्रभावित केलाय. इथे पहिला बॉल आणि उडवण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. विशाल त्या खाली आहे. आता चुकी होणार नाही आहे. नमित पाटील सारखा मासा जाळ्याला अडकलाय. कहाणी में ट्विस्ट. क्षणाक्षणाला रंग बदलणाऱ्या खेळाचे नाव म्हणजे क्रिकेट. नमित पाटील परतीचा प्रवास करेल. आता 11 मध्ये 14 करायचे आहेत. मित्रांनो, याच क्रीडांगणावरती 12 बॉल 12 करायच्या होत्या. 1 बॉल 6 ची मॅच गोली होती. हा सामना तसा होईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. आता 11 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. कहाणी में ट्विस्ट. क्षणाक्षणाला रंग बदलणाऱ्याचं खेळाचं नाव क्रिकेट आपण सध्या पाहत आहे. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. काय घडेल काय बिघडेल आमच्या बरोबर आपण जोडून राहा. आई गोवर्धनी चषक 2025 मध्ये
आता 11 मध्ये 14 करायचे आहेत. सामना डोलायमान अवस्थेमध्ये गेलाय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. स्वप्नील आलाय बॅटिंग करण्यासाठी. 11 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. वॉडामा 4. एक धावासाठी जीवाच्या आकांताने लढावं लागेल. बॉल तयार. इथे चांगला बॉल वा कॉट बिहाइंड. आणखीन एक सफलता. सॉफ्ट डिसमिसल. बॅटची कडा टिपलाय. झेल फलंदाज आल्या पावली परतीचा प्रवास. लागोपाठचा दुसरा धक्का. टीम CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीमला फलंदाज बाद. कहाणी में ट्विस्ट. दीपक ठाकूरने प्रभावित केलाय. कुमार 11 तुर्बे टीमच्या बरोबर खेळताना पसंत करतो हा खेळाडू. 6 बॉल 6 धावा वाचवण्याचा कारनामा या खेळाडूने केलाय. कमालीची गोलंदाजी यार. लागोपाठचा दुसरा धक्का. ऑन हॅट्रिक वरती आहे दीपक ठाकूर. कमबॅक करावं लागेल. काय गोलंदाजी झालीये. योग्य टप्प्यावरती झालीये. आपल्याकडे जो लाईन आहे, आपल्याकडे जो अँगल आहे, आपल्याकडचा जो टप्पा आहे, तो योग्य टप्प्यावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. राकेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी हात केले समांतर. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चं उल्लंघन होतोय. व्हाईट बॉलची सांगता होते. व्हाईट बॉलने वाढते टीमची धावसंख्या. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. सव्वीस धाबा फलकावरती. इथे पुन्हा एकदा खोला टाकलाय. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. सिंगल मिळते. कामेश तिथे येत आहेत. बॉल पकडतायत, फेकतायत, तोपर्यंत मिळते सिंगल. थेंबे थेंबे तळे साचे. एक धावासाठी जीवाच्या आकांताने अगदी लढावं लागतोय. 27 झालीत. 9 बॉल आणि 12 करायचे आहेत. 18 मध्ये 18 करायच्या होत्या मित्रा. काय सामना रंगलाय. वाह, पैसा वसूल झालाय. 9 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पैसा वसूल मुकाबला आपण पाहू शकाल. बॉल तयार. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्रास चाललाय. ओव्हर द कव्हर. 1 रन पूर्ण झालीये. आर्यन म्हात्रे तिथे आहे. कमालीची फिल्डिंग होती. ओलेक्स इथे होते, माफ करा. सिंगल इथे मीटिंग. आता 8 मध्ये 11. वॉडा मॅच. 8 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. वॉडा मॅच 4. बॉल तयार. इथे फुल टॉस आहे. वा, चुकीला अजिबात माफी नाही आहे. चुकी झाली, त्या चुकीचं भूदंड भरावा लागेल. बॉल सीमा पार. आसमानी टोला ठोकलाय षटकार. क्या बात आहे. क्रिकेट मध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे. फुल टॉस होता, फुल टोल भरावा लागेल. धावा झाले 34. आता 5 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार. 7 मध्ये 5. इथे आणखीन एक हेलिकॉप्टर उडवलाय आणि हे पाहू शकाल सामना फिनिश. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने सामना फिनिश. अगदी आसमानी टोला. हार्डलक टीम वाशी इंडियन्स, मच्छिंद्र स्मृती धारावी, सचिन नाईक, कॅप्टन कूल अँड कंपनी. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. खेळ तुमचा देखील चांगला राहिलाय, परंतु अखेरच्या मुमेंटला राकेशने 2 चढवलेले हल्ले कोण विसरेल. हार्डलक भावेश, पुढच्या वाटचालीसाठी तुम्हालाही शुभेच्छा. चला, मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग करत असताना 4 धावा खर्च केल्या. 2 अमूल्य विकेट त्याने आपल्या नावे केली आणि बॅटिंग करत असताना लागोपाठचे 2 षटकार ठोकले. अडचणीमध्ये होता नमित पाटील परतल्यानंतर. नाव आहे मिस्टर राकेश, मॅन ऑफ द मॅच.